मंत्र्यांनो, बेताल बोला, काही वाटेल ते करा, वाटेल त्या भानगडी करा, महाराष्ट्राला कितीही बोंबलू द्या, घाबरू नका. मित्र हो, नमस्कार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बघा अनेकदा स्वतःला सर्टिफिकेट घेत असतात. म्हणजे काय, ते मी खूप शिस्तीचा आहे, मी शब्दांचा पक्का आहे, असं नाही का ते वारंवार सांगत असतात. आणि पण एकूण जर सगळं आपण बघितलं तर त्यांच्या कृतीमधून हे कधी दिसत नाही हो. त्याचं काय म्हणजे काय होतं, अंगलट आलं ना आलं की लगेच कुठून तरी कशी तरी पण एक पळवाट काढून त्यातून निष्ठून जाण्याचा प्रयत्न अजित पवार करीत असतात. ते नाही का, धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध एवढं वादळ उठलं, एवढी टीका झाली, त्यांच्या राजीनाम्याची मागणी एवढ्या जोरदारपणे केवळ बीड जिल्ह्यातून नाही तर महाराष्ट्रातून सुद्धा होऊ लागली होती, पण अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतला नाहीच. अखेर तो राजीनामा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना घ्यावा लागला. आता बघा, त्यांच्याच पक्षाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, अहो या कोकाटे यांची किती प्रकरणं. कृषी मंत्री असून सुद्धा शेतकऱ्यांचा पुन्हा पुन्हा त्यांच्याकडून अपमान, शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्यापर्यंतची त्यांची मजल. आधी शेतकऱ्यांना भिकारी म्हटलं आणि नंतर तर त्यांनी थेट आपल्या सरकारलाच भिकारी म्हटलं. आणि त्यानंतर पुन्हा अधिवेशनाच्या काळामध्ये सभागृहामध्ये ऑनलाईन रमी खेळण्याचा प्रकार. काही नाही हो, मंत्रिपदाची अक्षरशः टिंगल टवाळी केली आहे या कोकाटे यांनी. विरोधकांनी आणि शेतकऱ्यांनी सुद्धा या कोकाटे यांना हटवण्याची मागणी केली. अजित पवार यांनीही त्यांचा राजीनामा घेण्याचे संकेत दिलेले होते. त्यामुळं या कोकाटे यांचा राजीनामा तरी घेतला जाईल किंवा मग कदाचित त्यांचं खातं तरी बदललं जाईल, अशा प्रकारची अपेक्षा तशी सगळ्यांनाच होती. अखेर अजित पवार आणि कोकाटे यांची भेट झाली, दोघांमध्ये चर्चा झाली आणि तिथून बाहेर पडल्यावर हे कोकाटे सरळ मंत्रिमंडळाच्या बैठकीला निघून गेले. अजित पवार हे कोकाटे यांचा राजीनामा घेणार नाहीत हेच यामुळे स्पष्ट झालं. अजित पवार म्हणे कडक शिस्तीचे, पक्क्या शब्दाचे. आता म्हणे त्यांनी एक अट ठेवली आहे, एकनाथ शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट, योगेश कदम यांच्यावर आधी कारवाई करा, मग कोकाटे यांचा फैसला मी करतो, अशी भूमिका अजित पवार यांनीच घेतल्याची आता चर्चा आहे. म्हणजे पुन्हा कुठली ना कुठली पळवाट शोधून अजित पवार यांनी तिथून निसटण्याचा प्रयत्न तर केला. अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा बचावच केला म्हणावं लागेल ना, आणि ते आता उघडी झालं. अजित पवार यांनी आपल्या सगळ्याच मंत्र्यांची तशी खरडपट्टी काढलेली आहे. त्यांनी माणिकराव कोकाटे यांना देखील तंबी दिलेली असणार, यात काही शंका नाही. पण शेवटी काय, एवढे वादग्रस्त प्रकार होऊन एवढ्या लोकांनी संताप व्यक्त करून अखेर त्यांना अभय दिलंच ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणत असतात, बघा मंत्र्यांचं गैरवर्तन खपवून घेतलं जाणार नाही, पण फक्त म्हणतातच, कारवाई मात्र शून्य असते. शिंदे गटातील मंत्री संजय शिरसाट, योगेश कदम यांची वादग्रस्त प्रकरणं समोर आली, त्यांचीही हकालपट्टी होण्याची चिन्ह दिसत होती. काय झालं, एकनाथ शिंदे म्हणाले भिवू नका, मी पाठीशी आहे. फडणवीस यांच्याकडून तरी काय हो, केवळ आणि केवळ पोकळ तंबी. वादग्रस्त मंत्र्यांना अशा प्रकारे अभय देणं म्हणजे, मंत्र्यांनो बेताल बोला, काही वाटेल ते करा, वाटेल त्या भानगडी करा, महाराष्ट्राला कितीही बोंबलू द्या, घाबरू नका, तुम्हाला वाचवायला आम्ही समर्थ आहोत, आम्ही खंबीर आहोत, असं सांगण्यासारखं हे नाही का हो. अहो कोणाला फसवत आहेत हे महायुतीचे तीनही नेते. तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.